आज आलो आहे मक्का सांगायला. वावरात गेल्यावर म्हणलं पहिले पाण्याची व्यवस्था करू म्हणतो. मग काय लहान भाऊ गेला पाणी आणायला. तो जार घेसर झाला. पप्पूने त्याला जार घेऊन जाईन लवकर आण म्हणे. पण तो बसला ना तिकडंच अजून गप्पा मारीत. कोणासंग मारीत बसला कोणासंग काय माहिती. दुसऱ्या वावरात आपण लावलेला होता कापूस. आयला म्हणलं आता कापूस कुठला, आता कामच मारणार नाही म्हणलं आपल्या मागे. कसा आहे मित्रांनो आपला कापूस. तुरी ते ना आम्ही बाजरी केलेली होती. चौकटीवर तुरी होत्या आणि मध्ये बाजरी होती. मग चाललो होतो आम्ही वर. दगड कशी आहे आपल्या वावरात. मग एखाद्याचे कधी भांडणं झाले ते एखाद्याला दगड गोटा घालून फेकायचं जोरात. ती मी तर असं तयार होऊन निघलो तर पूर्ण मक्का मिसळून घेतो कानू तशी. बिळा घातला निघलो ना वावरात मग स्वांगायला. मक्का स्वांगायच्या आधी म्हणलं ऊन मारण्याचं पडेल. पप्पन डोक्याला बिक्याला बांधलं. मम्मीनं तोंडाला बांधलं. मम्मी इकडं तोंडाला बांधूस तर पप्पा लागले आणि तिकडं मक्का फाटायला लगी. पप्पाला काही दमच नाही भाऊ, कामच लेस काम करत्या. म्हणलं थोडं दम मला करा म्हणलं भाऊ, आपल्याला काही एक दिवस लेट जाईल म्हणलं. पप्पा मम्मी पुढं फाटायला लागले. मी घातला निघा मग लगेच म्हणलं चला आपण आपली मक्का सोंगू म्हणलं. पप्पा ते पुढं फाटडतील आपण मागं सोंगू लगेच. 2 वाजले. मम्मीने दिला तिकडून आवाज जेवायला चाला म्हणे पोराय भाऊ. म्हणलं अरे थोडा आराम भेटला म्हणलं आता आपल्याला. तुमच्या भावानं मग काय टाकला खांद्यावर जार. चला म्हणलं आता. बाच्या गार सावलीला बसलं. पप्पा म्हणे दे वाढून आता भूक लागली म्हणे. म्हणलं मम्मी दे वाढून सांगायला म्हणलं तर आता ना. भाऊला काय भाऊला तारक मेहता पाहिल्याशिवाय जेवणच जात नाही ना. भाऊ म्हणून मी तारक मेहता जर नाही पाहिलं तर मला जेवण नाही जात. म्हणून डोंगा शर्ट जाते म्हणून तारक मेहता पाहिल्यावर. इकडं आमचे जेवण होत नाही. पप्पा जेवण करून उठले बी. पप्पा म्हणे पहिले फाटून घेऊ म्हणे बी. पप्पाला म्हणलं एवढं काम नका करायचं हो म्हणलं तुम्ही. आम्ही आहे म्हणलं काम करायला, तुम्ही सावलीत बसत जाईल. पण पप्पा काय ऐकत नाही भाऊ. थोडीफार मक्का सोंगायची झाली, थोडीफार मक्का फाटायची झाली. मग निघलो आता घराकडं. भाऊला लई खुशी झाली. भाऊ पा कसा हातवर करतो. चला म्हणे आता घरी पहिली. पप्पाने घेतली पिसडी निघले नाही 1 नंबरला डायरी. आम्ही एवढं मागून दम्मानं. कसं वाटलं मित्रांनो मग आमचा आजचा दिवस मक्का सोंगायचा.